मित्रांनो, 2 वर्षापूर्वी दिल्लीमधल्या नरेलामध्ये श्रद्धा वाळवळकर या तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या करून तिचे बारीक बॉडी पार्ट जे होते त्याचे बारीक तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर मुंबईमधल्या बोरिवलीमध्ये एका इसमाने हत्या करून जे बॉडी पार्ट होते ते कुकरमध्ये शिजवले आणि त्याची विल्हेवाट लावली होती. आता आपण कुकर ऐकला, फ्रीज ऐकला, आता यापेक्षा भयानक काय है ना. तर 2 दिवसापूर्वी एक बातमी आली ती उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये एका ड्रममध्ये एका व्यक्तीची हत्या करून त्याच्या शरीराचे 3 तुकडे करून तो एका ड्रममध्ये ठेवून त्या ड्रममध्ये सिमेंट लावून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. आणि ही बातमी बाहेर आल्याच्या नंतर मित्रांनो अख्खा देश सुन्न झाला की 29 वर्षीय सौरभ राजपूत मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या होतकरू तरुणाची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळं संपूर्ण मेरठ मित्रांनो हळहळ करत होता. पण ही हत्या होती, या हत्येमागे खूप अँगल होते. यामध्ये लव अँगल होता, यामध्ये अंधश्रद्धेचा विषय होता, यामध्ये कर्मकांडाचा विषय होता. आपण आज ह्याच सौरभ राजपूत हत्याकांडाची कहाणी जाणून घेऊया. तर नमस्कार, मी प्रमोद तुमचं स्वागत करतो क्राईम स्टोरी मराठीमध्ये. मित्रांनो, या गोष्टीची सुरुवात होते 2016 साली. उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये राहणारा सौरभ राजपूत याची ओळख त्याच्याच घराच्या शेजारी राहणारी मुस्कान रस्तोगीच्या बरोबर होती. ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं, प्रेम नंतर फुलत जातं आणि हे दोन जे प्रेम युगल असतात हे लग्न करण्याचा निर्णय घेतात 2016च्या आसपास. पण या लग्नाला सौरभच्या घरच्यांचा विरोध असतो, कारण मुस्कान ही रस्तोगी असते आणि सौरभ हा राजपूत. दोघांच्या जातीमध्ये तफावत असते आणि इंटरकास्ट असल्यामुळं सौरभचे घरचे या लग्नाला विरोध करतात. पण सौरभ घरच्यांचा जो विरोध होता तो विरोध झुगारून तो ह्या मुस्कान बरोबर लग्न करतो. मुस्कान बरोबर लग्न केल्याच्या नंतर सौरभ हा मुस्कानला घेऊन वेगळा राहतो. अशात सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असल्यामुळं सौरभ काही महिने परदेशात आणि काही महिने आपल्या बायकोजवळ म्हणजे मेरठमध्ये राहायचा. दोघांचा संसार फुलतो. 2019ला हे दोघं जण एका मुलीला जन्म देतात. सर्व काही सुरळीत असते. त्यानंतर हा जो सौरभ आहे हा सौरभ पुन्हा एकदा परदेशात जातो. त्यानंतर त्यांची जी मुलगी असते त्या मुलीच्या संगोपनाची, मुलीच्या पालनपोषणाची, तिला प्ले ग्रुप असेल किंवा नर्सरी असेल, ती सर्व जबाबदारी मुस्कान रस्तोगी सांभाळते. मग मुलीला शाळेत घेऊन जाणं असेल, मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाणं असेल किंवा बाकीच्या सर्व गोष्टी असतील, एकट्याने ही मुस्कान ही संपूर्ण जबाबदारी पार पडत असते. अशातच ह्या मुस्कानची ओळख होते साहिल शुक्ला नावाच्या एका 25 वर्षीय तरुणाशी. 2019ला मुस्कान इथं एकटी राहत असल्यामुळं साहिल जो असतो हा साहिल मुस्कानचा एकेकाळी क्लासमेट राहिलेला असतो. त्यामुळं जुना मित्र असल्यामुळं मुस्कानचं त्याचं बोलणं होतं. नंतर हळूहळू बोलणं, फोन होतात, मेसेजेस होतात. नंतर ही जी हा जो साहिल असतो हा साहिल आणि मुस्कानचं सूत जुळतं. मित्रांनो, हा जो साहिल असतो ना हा साहिल मुस्कानच्या घरी ये जा करतो. अशातच एकदा मुस्कानच्या घरी असताना साहिल आणि मुस्कान दारू पित असताना त्या घराचा जो मालक असतो, लँडलॉर्ड, घरमालक, तो यांना बघतो. आणि त्यानंतर 2021ला हा जो सौरभ राजपूत आहे मुस्कानचा नवरा, हा ज्यावेळेस लंडनवरून पुन्हा एकदा भारतात येतो त्यावेळेस हा घरमालक या सौरभला ही सर्व हकीकत सांगतो. ही हकीकत सांगितल्याच्या नंतर हा सौरभ मुस्कानचा फोन चेक करतो. त्या फोनमध्ये ह्या साहिलचे आणि मुस्कानचे चॅट्स त्याला सापडतात. त्यानंतर दोघांमध्ये भांडणं होतात. सौरभ मुलगी लहान असल्यामुळं ह्या गोष्टीकडं पडदा टाकतो की बाबा मला घटस्फोट घ्यायचा नाही आहे माझ्या मुलीमुळं. हा निर्णय सौरभ घेतो आणि तीच सौरभच्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी चूक ठरते. 2 वर्ष कोविड असतात. 2 वर्षामध्ये हे रडगाणं सुरू असतं. साहिल, सौरभ आणि मुस्कान हा 2 वर्ष घरी असल्यामुळं 2023ला सौरभ एक निर्णय घेतो की पुन्हा एकदा लंडनला जायचं आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. 2023ला हा सौरभ पुन्हा एकदा
लंडनला जातो. तो जातो 2 वर्षासाठी. या दरम्यान हा जो साहिल असतो, या साहिलची आणि मुस्कानची जे त्यांचे प्रेमसंबंध असतात ते आणखी फुलतात. कारण एक तर हे एकटी राहत असते मुस्कान. त्यानंतर 2 वर्षासाठी पती जो असतो तिचा, ज्याच्याबरोबर तिने लव्ह मॅरेज केलेलं असतं, तो 2 वर्षासाठी नोकरी धंद्यासाठी, आपल्या बायका मुलांच्या संगोपनासाठी, त्यांना चांगलं जीवन मिळावं यासाठी तो एकटा परदेशात राहून पैसे कमवत असतो. आणि इकडे ही जी मुस्कान असते ही ह्या साहिलबरोबर फिरत असते. यानंतर हा जो साहिल असतो, हा साहिल मुस्कानला ड्रग्स घ्यायला शिकवतो, गांजा प्यायला शिकवतो. दारू तर ती आधीच पित होते. या सर्व गोष्टी तो तिला शिकवतो. आणि हा जो साहिल असतो, हा साहिल असतो गांजाडी गर्दुल्ला. आणि तो मुस्कानला सुद्धा त्याच्यासारखंच बनवतो. आणि मुस्कानसुद्धा या 2 वर्षाचा काळ असतो, यामध्ये पूर्ण या नशेच्या, ड्रगच्या, गांजाच्या आहारी ही मुस्कान जाते. तिला तिच्या मुलीचं भान नसतं किंवा नवऱ्याचं सुद्धा भान नसतं. ही दिवसभर त्या साहिलबरोबर गांजा फुकत हे दोघं पडलेले असतात. या 2 वर्षाच्या दरम्यान मुस्कानला असं वाटतं की हा जो माझा नवरा आहे सौरभ, हा माझ्या आयुष्यामधला खूप मोठा अडसर आहे आणि याच्यामुळं मला माझं आयुष्य जगता येत नाही. यानंतर या मुस्कान अशी ठरवते की मला काही करून या सौरभचा काटा काढायचा. म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर लव्ह मॅरेज केले, घरच्यांचा विरोध असून सुद्धा त्या व्यक्तीचा हिला काटा काढायची, की जो व्यक्ती तिच्यासाठी रात्रंदिवस परदेशात राहून कष्ट करतोय, 7 समुद्र पार राहते फक्त तिच्यासाठी, की तिला आणि तिच्या पोरीला चांगलं आयुष्य मिळावं, त्या व्यक्तीचा काटा करायचा निर्णय ही बाई घेते, मुस्कान रस्तोगी. आता हे करायचं कसं? तर मुस्कानचं असं जे लक्षात येतं की हा जो साहिल शुक्ला असतो, तिचा बॉयफ्रेंड, हा देवभोळा असतो, म्हणजे अंधविश्वास असतो, कर्मकांडावरती याचा विश्वास असतो. आणि हा जो साहिल शुक्ला असतो, हा त्याच्या मेलेल्या आईबरोबर बोलत असतो. आता ते कसं मी तुम्हाला सांगतो की हा जो साहिल शुक्ला असतो, हा स्नॅपचॅटवरती एक अकाउंट उघडतो त्याच्या आईच्या नावाने दुसऱ्या नंबरवरून, आणि स्वतःच मेसेज करतो आणि स्वतःच त्याला रिप्लाय करतो की त्याला वाटतं की माझी आईच माझ्याबरोबर बोलते. गांजा पेल्याच्या नंतर तुम्हाला माहीत असेल की गांजा पेणाऱ्यांच्या आधीच 50% फ्यूज उडालेला असतो, तसा हा गांजाडी असतो गर्दुल्ला, आधीच 50% फ्यूज उडाला. तर ह्या गोष्टीचा फायदा ही मुस्कान घेते. मुस्कान त्याच्या आईच्या नावाने आणखी एक सोशल मीडियावरती अकाउंट तयार करते आणि त्या अकाउंट थ्रू या साहिल शुक्लाबरोबर चॅट करते. आता साहिलला वाटतं माझी आईच माझ्याबरोबर बोलते स्वर्गातून व्हॉट्सअपवर, आहे ना. तर ह्या चॅट दरम्यान त्याची जी आई असते, म्हणजे मुस्कान आई बनून जी साहिल बरोबर बोलत असते, तर ही मुस्कान त्याला सांगते की ही जी मुस्कान नावाची मुलगी आहे, मुस्कान आई बनून त्याला सांगते की ही जी मुस्कान नावाची मुलगी आहे ही चांगली आहे, हिची साथ सोडू नको, हिच्याबरोबर लग्न कर, हिच्याबरोबर राहा आणि ती जे सांगल ते तू ऐक. एवढं झाल्याच्या नंतर हा जो साहिल असतो, हा आधीच गांजाडी असल्यामुळे 50% बल्ब गेलेला असतो, हा या गोष्टीवरती विश्वास ठेवतो की माझी आईच माझ्याबरोबर जी आहे ना, ही स्नॅपचॅटवरून किंवा व्हॉट्सअपवरून माझ्याबरोबर बोलत आहे म्हणून. आता यानंतर मुस्कान काय करते, एक दिवशी की साहिलला सांगते की बाबा मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, पण आपल्या लग्नामध्ये सौरभ हा खूप मोठा अडसर आहे, आपण त्याला संपवलं पाहिजे, आपण त्याचा वध करू म्हणून. हे बोलल्याच्या नंतर साहिलला पण वाटतं की आपली आई पण आपल्याला व्हॉट्सअपवर म्हणली होती स्वर्गातून की बाबा मुस्कान चांगली पोरगी, मुस्कानचं ऐक, तू मुस्कानबरोबर लग्न कर. ही गोष्ट झाल्याच्या नंतर हे दोघं प्लॅन करतात की याचा काटा कसा काढायचा. हा जो सौरभ राजपूत आहे, हा जो लंडनमध्ये आहे, त्याला मारायचं कसं. तर हे प्लॅन ही 2 गर्दुल्ले प्रेमयुगल मुस्कान आणि साहिल करत असतात. आता याच दरम्यान हे ठरवतात की त्याला पॉयझन द्यायचं. मला पॉयझन देऊन दिलं तर आपल्याला पाप लागेल, कारण कर्मकांडावर यांचा विश्वास असतो ना. मग पाप न लागण्यासाठी काय करायचं, तर गळा कापायचा आणि तळहात कापायची. यासाठी हे लोक ठरवतात की आपण त्याला विष द्यायचं. आता कापायसाठी चाकू लागणार. मग ह्या मर्डरच्या 2 महिन्याआधी हे जे 2 प्रेमयुगल असतात, हे दुकानात जाऊन 800 रुपयाची 2 लांबलचक चाकू घेऊन येतात. दुकानदाराला सांगतात आम्हाला चिकन कापायचे. मग सगळं प्लॅनिंग होतं. चाकू आणतात. गुगलवरती हे लोक औषध शोधतात की बाबा कुठलं औषध दिल्याच्या नंतर हा जो सौरभ आहे हा
बेशुद्ध होईल म्हणून. यानंतर हे होतं सगळं डिसेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये हे सर्व प्लॅनिंग. त्यानंतर मार्चमध्ये 25 तारखेला या मुस्कानचा असतो वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी तिचा नवरा 7 समुद्र पार लंडनवरून 24 तारखेला मेरठमध्ये येतो, भारतात येतो. आता भारतात आल्याच्या नंतर हे जे दोन असतात हे टपूनच असतात त्याला मारायसाठी. इथं त्याची वाटच बघत असतात कधी येतोय आणि कधी आम्ही त्याला मारतोय. ते यांचं ठरतं की मुस्कानचा जो ज्या दिवशी वाढदिवस असतो 25 मार्चला त्याच दिवशी या सौरभला मारायचं. आता त्यासाठी काय करायचं की गुंगीचं औषध त्याच्या दारूमध्ये टाकायचं, त्याला दारू पाजायची, नंतर त्याचा मर्डर करायचा. पण 25 तारखेला होतं असं की जेट लॅग असल्यामुळं आणि लांबून दमून आल्यामुळं हा जो सौरभ असतो हा काय मुस्कानच्या वाढदिवसाला दारू पित नाही. आता ज्या दारूमध्ये गुंगीचं औषध असतं दारूच न पिल्यामुळे यांचा प्लॅन फसतो. मग यांचं असं ठरतं की आपण याला पुढच्या आठवड्यात 3 मार्चला मारायचं. 25 फेब्रुवारीला हे आधी प्लॅन करतात, तो यांचा अनसक्सेस होतो. त्यानंतर हे ठरवतात की 3 मार्चला याला मारायचं. मग 3 मार्चला काय मारायचं का 2 मार्चपर्यंत मुस्कानची जी मुलगी असते 6 वर्षाची जिचा जन्म 2019ला झालेला असतो तिचे असतात पेपर. 2 मार्चला पेपर संपल्याच्या नंतर मुस्कान त्या मुलीला आपल्या आईकडे ठेवणार होती की जी आई तिथंच मेरठमध्ये पलीकडे राहत होती. मुलीला आईकडे सोडल्याच्या नंतर घरामध्ये फक्त मुस्कान आणि सौरभ राजपूतच असणार होते. दोघं घरात असल्यामुळं सौरभला मारायला मुस्कान आणि हा जो साहिल होता याला सोपं जाणार होतं. त्यासाठी हे लोक हा प्लॅन करत होते. अशातच 2 तारखेला मुलीचे पेपर संपतात. 3 मार्चला यांचं ठरतं का आता मग औषध द्यायचं कशात, हा तर काय दारू पित नाही, दारूला तर नाही म्हणतोय. मुस्कान काय करते मित्रांनो, या सौरभच्या आवडीचं जेवण बनवतं आणि या जेवणामध्ये कोफ्ते जे असतात त्या कोफ्तेमध्ये हे गुंगीचं औषध या सौरभला देण्यात येतं. जेवण केल्याच्या नंतर सौरभ हा बेशुद्ध होतो. बेशुद्ध झाल्याच्या नंतर 12 वाजता रात्री 3 मार्चच्या ही जी मुस्कान रस्तोगी असते ही साहिल शुक्ला या आपल्या प्रियकराला तिच्या घरी बोलवतो. प्रियकर साहिल घरी आल्याच्या नंतर हे लोक एका चाकूने की जे 2 चाकू ते घेऊन आले ते 800 रुपयाचे ते एका चाकूने ह्या साहिल जो असतो या सौरभ जो असतो या सौरभच्या छातीवरती घाव करतात. सौरभ मेलाय याची खात्री होताच हा जो साहिल शुक्ला असतो हा सौरभच्या आधी तळहात कापतो, त्यानंतर त्याचं शिर कापतो आणि शिर आणि तळहात एका बॅगेत भरून आपल्याबरोबर तो राहत असलेल्या घरी घेऊन जातो. आणि ही जी मुस्कान असते ही रात्रभर त्या सौरभ राजपूतच्या म्हणजे तिच्या पतीच्या धडाबरोबर त्या रूममध्ये असते. अचानक रात्री 4 वाजता ही जी मुस्कान असते ही मुस्कान त्या साहिल शुक्लाच्या घरी जाते की मर्डर केल्याच्या नंतर याची विल्हेवाट लावायची कशी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 4 मार्चला मुस्कान आणि साहिल हे दोघं बाजारात जातात. बाजारामधून हे लोक सिमेंट घेतात आणि या सौरभच्या डेड बॉडीचे तुकडे जे असतात 3 तुकडे हे 3 तुकडे हे लोक एका ड्रममध्ये भरतात. त्या ड्रममध्ये 2 गोण्या सिमेंट भरतात, त्यामध्ये पाणी टाकतात आणि तो ड्रम पॅक करून टाकतात मुस्कान आणि सौरभ राहत असलेल्या घरामध्ये. त्यानंतर हे जे दोघं असतात गंजाडी प्रेमयुगल गर्दुल्ले प्रेमयुगल जे असतात हे एक कॅब भाड्याने करतात मेरठमधून आणि ही कॅब भाड्याने करून हे 2 प्रेमयुगल जे असतात हे शिमला कुलू मनाली डल हौसी फिरायला जातात. म्हणजे पतीचा मर्डर करून पत्नी आपल्या प्रियकराबरोबर शिमला आणि कुलू मनालीच्या थंड हवेला फिरायला जाते. काय मानसिकता असेल लोकांची. त्यानंतर ह्या दरम्यान हे जे दोघं असतात हे 84,000 रुपये आपल्याबरोबर घेऊन जातात. पण बाहेर फिरायला गेले, दारू पिले, गांजा पिले है ना, यात यांचे पैसे संपायला लागतात. तर पैसे संपायला लागत असल्यामुळं ही जी मुस्कानची जी आई असते या मुस्कानच्या आईला मुस्कान फोन करते की मला सौरभच्या खात्यातून पैसे काढायचे. तर मुस्कानची आई म्हणते की सौरभ तुझ्या बरोबरच आहे, तुला जर पैशाची आवश्यकता असेल तर तू सौरभ बरोबर माग. कारण सौरभच्या आईला असं वाटत असतं की ही जी माझी पोरगी आहे आपल्या जावयाबरोबरच शिमला मनालीला फिरायला गेली. पण
रियालिटी दुसरी असते. जावया असतो ड्रममध्ये शिमिटात आणि पोरगी हिंडत असते आपल्या प्रियकरावर. तर ही गोष्ट सौरभच्या आईला, मुस्कानच्या आईला मुस्कान सांगितल्यानंतर की मला सौरभच्या अकाउंटमधून पैसे काढायचे, त्यावेळेस सौरभची आई, मुस्कानची आई तिला सांगते की तू सौरभकडून मागून घे. त्यावेळेस दारूच्या किंवा गांजेच्या नशेमध्ये असलेली मुस्कान तिच्या आईला सांगते की सौरभ हा जिवंतच नाही आहे, तर मी पैसे त्याच्याकडून घेऊ कशी. ह्यानंतर ह्या मुस्कानच्या आईची टूप पेटते की आपल्या मुलीने काहीतरी कांड केलाय. त्यानंतर ही जी मुस्कानची आई असते ही थेट पोलीस स्टेशन गाठते आणि पोलिसांना या गोष्टीची माहिती देते. अशाच 14 दिवसानंतर पैसे संपल्यानंतर हे जे 2 प्रेमीयुगल असतात गर्दुल्ले गंजाडी, हे पुन्हा एकदा मेरठला येतात आणि मेरठला आल्या आल्या या दोघांना सुद्धा मेरठ पोलीस ताब्यात घेते. यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर पोलिसी खाक्या पोलिसांनी दाखवल्याच्या नंतर हे लोक कबूल करतात की आम्ही सौरभ राजपूतचा 3 मार्चला खून करून त्याचा मृतदेह आम्ही ह्या ड्रममध्ये ठेवू. म्हणजे विचार करा, जर मुस्कान तिच्या आईबरोबर दारूच्या किंवा गांजेच्या नशेमध्ये जर बरळली नसती तर हा खून प्रकारच उघडकीस आला नसता. यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात येतं. पोलीस चौकशी होते. पोलीस चौकशीमध्ये सर्व घटनाक्रम जो मी तुम्ही सांगितलाय तो सर्व उघड होतो. पण यामधून एक गोष्ट मित्रांनो आपल्या लक्षात येते की ज्या युवकाने त्या पोरीसाठी आपलं घरदार सोडलं, आपले आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना सोडलं, तिच्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत होता, तो तिच्यासाठी त्याच्या मुलीसाठी तो परदेशात राहत होता, 9-9 महिने तो राहायचा यांच्यासाठी, आणि ही इकडं आपल्या प्रियकराबरोबर गांजा पित होती आणि त्यालाच मारायचा प्लॅन करत होती की जेणेकरून पुढचं आयुष्य हिला मजेत किंवा आय्याशीमध्ये जगता येईल. अत्यंत विचित्र प्रकार आपल्या समाजामध्ये सुरू आहे. कधी काय कोण कोणाचा गेम करेल काय सांगता येत नाही, है ना. आणि त्यात म्हणजे प्रेम प्रकरण असेल किंवा नवरा बायको, थोडंसं खटकलं का लगेच फाशी घ्या, थोडंसं खटकलं का खलास करा, थोडंसं खटकलं का विष द्या. हा सध्या जो आहे आपल्या समाजामध्ये हा प्रकार जास्त वाढला आहे. या घटनेमध्ये एक महत्त्वाचं एका 2 व्यक्तीचं सगळ्यात जास्त कौतुक करावं लागतं. ते म्हणजे मुस्कान रस्तोगीची आई शीतल रस्तोगी आणि तिच्या वडिलांचं. ह्या 2 व्यक्तींनी आपल्या पोटच्या मुलीने जे भयानक कृत्य केलं आहे या गोष्टीला त्यांनी पाठीशी नाही घातलं. ते सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस स्टेशनमध्ये झालेला सर्व घटनाक्रम त्यांनी सांगितला मुस्कानच्या आईवडिलांनी, आणि मुस्कानला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, स्वतःच्या लेकीने ही गोष्ट चुकीची केलेली आहे, आपल्या जी जावाईची हत्या झालेली आहे ही चुकीची आहे, हे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. आणि मीडियामध्ये पण सांगितलं की या मुस्कान रस्तोगी तिचा जो गर्दुल्ला प्रियकर होता, गजाडी प्रियकर, ह्या प्रियकराने या दोघांना सुद्धा कठोरातली कठोर शिक्षा व्हावी याची मागणी स्वतः मुस्कानच्या पालकांनी पोलिसांची केली. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये लय बेकारी झालेली असे असंख्य मुस्कान आणि साहिल गर्दुल्ले लोक हिंडत आहेत, आणि यांच्यामुळं होतकरू तरुण जो स्वतः मर्चंट नेव्हीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होता, आपल्या मुलीला चांगलं आयुष्य त्याला द्यायचं होतं, याच्यासाठी तो परदेशामध्ये रात्रंदिवस कष्ट करत होता, की त्याला काय माहिती की ज्यांच्यासाठी तो कष्ट करतोय त्याच बायकोनी आपल्यासाठी तिरडी बांधण्याचं काम हातात घेतलंय. तर धन्यवाद. ही होती आपली आजची गोष्ट. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आणखी कुठलं गोष्ट जर ऐकायची असेल, कारण भारतामध्ये आपल्याला काय कमी नाही कांडाची, कायमच काय ना काय कांड चालूच असतं. जर तुम्हाला ऐकायची असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी ते घेऊन यायचे. धन्यवाद.